तर जे बजरंग पब्लिक तुमचा भाऊ जात होता आज कळवणला जायचं कारण असं होतं, आपल्याला गुलपींची ऑर्डर आली होती, त्यामुळे तुमचा भाऊ स्पेशल गुलपी द्यायला जात होता डायरेक्ट कळवणला. आणि आत्तापर्यंत आपली गाडी फक्त देवळ्यापर्यंत गेली होती. कळवणला फर्स्ट टाइम जात होतो आपण. मग काय आपण मस्त गुलपी वगैरे रचना चालू करून दिली होती, पण मग आपल्याला थोडीशी गुलपी कमी पडून गेली होती, त्यामुळे आपल्याला डायरेक्ट रात्र होऊन गेली होती डायरेक्ट निघायला. मग काय तुमचा भाऊनी मस्तपैकी जोडीदाराला फोन लावला, त्याला म्हटलं ये रे येऊ म्हटलं कळवण जाऊन सण म्हटलं. मग काय आपला जोडीदार पहिलाच फोनवर येऊन लागला, म्हणे आलो म्हणे लगत. मग जोडीदार आल्यानंतर त्याला म्हटलं चाल भाऊ काढ गाडी म्हटलं, तुला चालवायची म्हटलं आज डायरेक्ट मी मस्तपैकी झोपून घेईन म्हटलं गाडीत म्हटलं. आणि जोडीदारला म्हटलं कळवणपर्यंत इमानदारीत गाडी चालवायची म्हटलं. मग जोडीदार म्हणे सीएनजी वगैरे कमी आहे म्हटलं, घे पंपावर मग पेट्रोल टाकून घेऊ म्हटलं. मग पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आपण मस्त, डायरेक्ट टाकीच फुल करून घेतली. जोडीदार म्हणे चाल म्हणे आता टाकी फुल डायरेक्ट बत्त्या गुल म्हणे. जोडीदारला म्हटलं बत्त्या उत्त्या नको गुल करू ले भाऊ. मग आपल्याला भूक वगैरे लावून घेतली होती, मस्तपैकी आपण चिवडा घेऊन घेतो म्हटलं, चला यार चिवडा वगैरे खाऊन घेऊ म्हटलं, पुढं काही भेटतं का नाही भेटतं. जोडीदारला म्हटलं बत्त्या उत्त्या नको गुल करू, जरा आयशी चाल म्हटलं, पण मग जोडीदार चालायचं नाव नाही घेत होता. पण मग येडे चालले करत होता, तुमचा एकदम घाबरून बसला होता डायरेक्ट. म्हटलं बापरे याच्यासोबत बसणं म्हणजे एकदम खतरनाक काम आहे म्हटलं. मग आपण सटाण्यामध्ये येऊन लागलो होतो. सटाण्यामध्ये आल्यानंतर म्हटलं कुछ तो बनता है. आणि आपण जे गाणं ऐकत होतो तेच गाणं इथं कोणत्या तरी बँडला वाजत होतं, आणि शार्प वगैरे तर एकदम खतरनाक चमकत होतं. चायला म्हटलं देव मामलेदार तर नाही म्हटलं, पण मग तो काही देव मामलेदार होता. आणि त्याच्यानंतर देवळा रस्त्याला लागलो, मग आपल्या गाडीने जो काही टेकला काटा आयशीवर म्हणे पाय म्हणे आता कसा बनाबन जाऊ देतो म्हणे. आणि तुमचा भाऊचा विचारच बदलून गेला होता. जोडीदारला म्हटलं टाक लोणे ठेंगुडामधून गाडी म्हटलं, डायरेक्ट कळवणमध्ये निघू म्हटलं, काय टेन्शनच नाही म्हटलं. पण मग पुढे आल्यानंतर आपल्या गाडीची गेली होती सीएनजी संपूर्ण. जोडीदाराला तर काही टेन्शन नाही होतं त्याचं, जोडीदार तर निसा फोनमध्ये बिझी होता. चायला म्हटलं काय करवा काय नाही म्हटलं भाऊचं. पण मग एवढं बरं होतं का आपल्या गाडीत पेट्रोल होतं. मग आपण येऊन लागतो डायरेक्ट कळवणमध्ये आल्यानंतर चायला म्हटलं या गाडीला कुठं पाहायचं भाऊ म्हटलं आता. मग त्या गाडीला आपण फोन वगैरे लावून घेतला, आणि बरोबर येऊन लागलो होतो आपण डायरेक्ट लोकेशनवर डायरेक्ट. आणि आपल्या जोडीदारची तर पुरी वाट लागून गेली होती, एकदम थकून गेला होता डायरेक्ट तो. मग आपण इथं आल्यानंतर मस्तपैकी गुलप्या वगैरे उतारणं चालू करून देतो डायरेक्ट, आणि इथं गाडी वगैरे खाली करून निघून जातो आपण डायरेक्ट गोडाऊन कडून. जोडीदारने डायरेक्ट आपल्यापाशी गाडी देऊन दिली होती. आता इमानदारी चालव म्हणे, तू मला डायरेक्ट सांगून नको म्हणे. त्याला म्हटलं चला म्हटलं मीच चालवतो म्हटलं. आता चला मग पब्लिक काय होता आपला मिनी ब्लॉग भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगला.